श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते। तर ताईंनो, हा आहे व्हिडिओ आपल्याला बुधवारचा आणि बुधवारीपासून बुधवार गुरुवार दोन्ही दिवस आपले व्हिडिओ काही आले नाहीत, त्याचं कारणसुद्धा सांगते। बुधवारी सकाळचा हा व्हिडिओ आहे। बुधवारी संध्याकाळी 4 वाजल्यानंतर खूप वारं सोसाट्याचं सुटलं होतं, म्हणजे एवढं वारं सुटलं होतं की अक्षरशः आमच्या दारामध्ये मोठं झाड कोलमडून पडलं त्यानं भलं मोठं नुकसान केलं। आमचं नुकसान काय केलं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगेनच। तर असं झालं, त्याच्यामुळे 2 दिवस अजिबात व्हिडिओ आला नाही। व्हिडिओ न येण्याचं कारण आहे जे झाड पडलं होतं ते आमच्या लाईटच्या कनेक्शनावर पडलं, त्याच्यामुळे लाईट गेली त्याच्यामुळे गुरुवारी दिवसभर झाड तोडायचं काम चालू होतं आणि लाईटीचं काम चालू होतं। लाईटचं कनेक्शन पूर्ण तुटलं, त्याच्यामुळे लाईटचं कनेक्शन नवीन घ्यावं लागलं। तर असं झालं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि खरंच आमच्या बाबतीत झालं ते कोणाच्याही बाबतीत होऊ नये मी असं सांगेन। त्याच्यामुळे मोठी आणि उंच घराशेजारी झाडं अजिबात लावू नये आणि जरी लावली तर घराच्या खूप साऱ्या जवळ अजिबात लावू नये, लांब अंतरावर लावावी। नारळाची झाडंसुद्धा अजिबात घराच्या जवळ नसू नये, घराच्या पाठीमागं घराच्या शेजारी असायला पाहिजे। तर हे शिवरीचं झाड होतं आणि खरं तर हे झाड काढायचंच होतं आम्हाला। खूप दिवस झालं आम्ही आल्यापासून म्हणत होतो हे झाड काढायचं, पण ह्यांना कसं वाटलं की कडक उन्हाळा आहे आणि हे झाड काढलं तर आपल्याला उन्हाळा जास्त जाणवेल, हवा वगैरे येणार नाही, त्याच्यामुळे ते म्हणले उन्हाळा संपत आला की आपण काढूया। पण तसं होणार नव्हतं, त्याच्यामुळे हे असं होऊन ते झाड निघलं आणि खूप मोठं नुकसान होण्यापेक्षा थोडक्यात वाचलं। त्या दिवशी होता बुधवारचा आमच्याकडे बाजार असतो, म्हणजे आमच्या ह्यांना बुधवारची सुट्टी असते आणि मार्केटसुद्धा बुधवारी म्हणजे भाजीपाला वगैरे सगळं असतं। त्याच्यामुळे दिवसभर गाडी तिथंच होती आमची, बुलेट आणि 4 व्हीलर तुम्ही नेहमी व्हिडिओमध्ये पाहताय त्या जागेला असते। ज्या जागेला आमची तुळस आहे तिथेच 4 व्हीलर आणि 2 व्हीलर असतात आमच्या दोन्ही लावलेल्या। पण त्या दिवशी 4 व्हीलर सावलीला दुसऱ्या झाडाखाली लावली होती आणि 2 व्हीलर हे घेऊन गेले होते, म्हणून आमचं नुकसान होण्याचं वाचलं। आणि ही सगळी म्हणजे माझ्या स्वामींची कृपा, आई तुळजाभवानीची कृपा की हे बघू शकताय तुम्ही, मी तुम्हाला दाखवते। इथं तुळस आहे, तुळशीच्या शेजारी आमची बुलेट असते आणि वॅगनर इथं बरोबर ह्या जे पडले ना झाड त्या झाडापाशी, म्हणजे तुळशीला आता मी सध्या पाणी घालते तिथं आमची वॅगनर असते। तर त्यांनी आता ऊन खूप पडायला लागलं म्हणून वॅगनर जी आहे ती समोर बघू शकताय तुम्ही, पाडव्याच्या दिवशीपासून वॅगनर तिकडं लावली आणि बुलेट इथंच असायची तुळशीच्या समोर। तर जर ते झाड आमच्या बुलेटवर पडलं असतं तर बुलेटचं नाही म्हटलं तरी 50,000 रुपये नुकसान झालं असतं आणि 4 व्हीलरचं तर काही विचारूच नका। भले इन्शुरन्स असला तरी वस्तू एकदा खराब झाली की तिचं नुकसान झाल्यावर आपल्याला खूप वाईट वाटतं। पण ही सगळी स्वामींची कृपा आणि एवढं मोठं झाड पडलं, मग त्या झाड तुम्हाला दाखवेन मी व्हिडिओमध्ये किती मोठं झाड आहे। तर ही क्लिप जी आहे ती सकाळची आहे आणि हा कहर पावसाने केलेला संध्याकाळचा केला, त्याच्यामुळे 2 दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत। बुधवारी व्हिडिओ आला नाही आणि गुरुवारीही व्हिडिओ आला नाही। गुरुवारी दिवसभर हेच काम चालू होतं आणि आता शिवरीचं झाड तोडलं, एवढं छान वाटायला लागले, फ्रेश वाटायला लागले। शिवरीचं झाड जे आहे ते इकडच्या साईडला आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन शिवरीचं झाड कुठं होतं आणि कुठून मी आता जिथे तुळशीला पाणी घालते तिथे पूर्ण तुळशीवरती शिवरीचं झाड पडलं होतं। आता आमच्या तिथं 2 गाड्या असतात तर गाड्यांचं खूप नुकसान झालं असतं, गाड्या डॅमेज झाल्या असतात। पण खरंच आपल्यावरती स्वामी महाराजांची कृपा आहे आणि आई तुळजाभवानीची कृपा आहे, त्याच्यामुळे गाडी तिकडे सावलीसाठी लावून दिली आणि बुलेट हे बाजारला घेऊन गेले आणि हे पावसातच अडकून बसले, हे लवकर आलेच नाहीत। आणि जरी लवकर आले असते तर गाडी तिथंच लावली असते आणि परत तेच झालं असतं, त्याच्यामुळे ते व्हायचं नव्हतं म्हणून हे बाजारला गेले, पाऊस आला म्हणून ते तिथंच थांबले आणि हे झाड त्यावेळेस पडलं। म्हणजे एवढं वारं होतं की खूप, म्हणजे बापरे बाप, एवढं वारं होतं ना की अक्षरशः इतक्या विजा तर लावायच्या। त्याच्यामुळे मी मोबाईलमध्ये काही शूट केलं नाही, कारण मोबाईलचं आणि त्याचं वीज वगैरे चमकलेलं त्याचं काहीतरी असतं, त्याच्यामुळे स्फोट वगैरे होतात किंवा वीज खेचली जाते आणि इतकं म्हणजे खूप, म्हणजे आमच्याकडे त्या दिवशी वारं बुधवारी खूपच होतं आणि पाऊससुद्धा खूपच होता। तर असं झालं। तर ही बुधवारची सकाळची क्लिप आहे। बुधवारी चालू होतं माझं हे सगळं आणि त्यानंतर 4 वाजता ते झाड पडायचा कार्यक्रम झाला, म्हणजे 5-5:30च्या दरम्यान
वादळ आलं आणि खूप मोठं, आणि मला वाटतच होतं आज झाड पडतंय का काय, कारण झाड इतकं मोठ्याने हालायचं. मी आईला म्हणले सुद्धा, आणि मी आणि आई तिथंच बसलो होतो पोर्चमध्ये. आणि ते झाड ज्यावेळेस पडलं, अक्षरशः आम्हाला फक्त 5च मिनटं झाले होते ते आतमध्ये उठून जाऊन. खूप वारं सुटलं, विजा लावायला लागल्या. त्याच्यामुळे मी आईला म्हटलं चल बाई घरामध्ये बसूया. घरामध्ये येऊन 5 मिनटंसुद्धा झाले नाही तोपर्यंत ते झाड तिथं पडलं. तर असं झालं. आपल्या घराच्या जर शेजारी आसपास खूप मोठी झाडं असतील आणि ती बिना कामाची असतील तर खरंच तोडावी. म्हणतात की झाडं तोडू नये, झाडं तोडल्याने हे होतं. पण झाडं अशी पण असतात, काही जीवघेणी झाडं असतात. आता हे झाड जे होतं ते जीवघेणी होतं. आणि नंतर काय झालं तेही सांगते. झाड पडल्यामुळे कनेक्शन तुटलं. त्यावेळेस लाईट गेली, नशीब लाईट गेली म्हणून. आणि आमच्यात दारावरनं खूप म्हणजे फिल्टरला पाणी आणायला लोक खूप येतात. त्याच्यामुळे बरं की त्याच्यामुळे कोणाला काही हे झालं नाही, विजा झाली नाही. कारण करंट असा सुटला होता, रस्त्यावरती झाड पडलं, आमच्या दारात झाड पडलं. आणि झाड पडलं त्याच्यामुळे करंट वगैरे कसं असतं, पाऊस आणि हे चालू असलं की शक्यतो लाईट जाते, आणि लाईट गेली. मी झाड पडल्या कनेक्शन तुटलं की मी लगेच ह्यांना मिस्टरांना फोन करून सांगितलं. ते होते खालीच मार्केटलाच गेलेले होते बाजारला. त्यांना फोन करून सांगितलं की आत्ताच्या आत्ता MECBमध्ये फोन करा, कारण आपल्या इथं असं झालेलं आहे. म्हणजे जरी लाईट चालू झाली तर कोणाला नुकसान होणार नाही किंवा कोणाला करंट वगैरे लागणार नाही. यासाठी मी 5 मिनटात लगेच त्यांना फोन करून सांगितलं. त्याच्यामुळे MECBवाल्यांना लगेच कंप्लेंट गेली आणि त्यांनी ते लगेच लाईटीचं कनेक्शन वगैरे 8 वाजता संध्याकाळी आले आणि त्यांनी ते सगळं गुंडाळून ठेवलं. आणि लाईटीचं कनेक्शन मात्र गुरुवारी आमचा दिवस त्याच्यातच गेला. म्हणजे ते झाड कापलं पूर्ण. ते झाड खूप मोठं होतं, त्याचं तुम्हाला बुडं वगैरे दाखवून मी. खूप मोठं होतं झाड ते. आणि ते सगळं मग ते करण्यात कालचा गुरुवारचा दिवस गेला. त्याच्यामुळे लाईट पण नव्हती आणि हे सगळं कामवाडी उद्योग झाला. त्याच्यामुळे आमचा दिवस दोघीचा, आईचा आणि माझा कालचा दिवस अख्खा कामात त्याच्यातच गेला, तो राडा काढण्यातच. आणि दिवसभर कामं करत होती माणसं. MECBवाले होते, परत ते लाकूड तोडणारे ते होते. त्याच्यामुळे आमचा सारखा दिवस त्याच्यातच गेला आणि त्याच्यामुळे मला काल पण व्हिडिओ टाकणं झाला नाही. तर असं हे झालं. तुम्हाला मी पावसा पाण्याचं सांगितलं की पावसा पाण्याचं खूप जपून राहावं. शक्यतो घर गाठावं. कुठं जर बाहेर असेल तर झाडाखाली बसू नये, झाडाखाली उभा राहू नये. पाऊस आला म्हणून आपण आडोशाला झाडाच्या खाली थांबतो, पण हे अशा गोष्टी घडत राहतात. आमच्या बाबतीत तशीच घडली परवा गोष्ट. आणि त्या गोष्टीनं खूप मी घाबरून गेले होते, कारण अगदी 5 मिनटंसुद्धा झालं नाही आम्ही उठून, एवढं वारं सुटलं. आणि अचानकच आईला म्हटलं चल बाई आई खूप वारं सुटले, घरामध्ये जाऊन बसूया. घरामध्ये आलं की पटकन तडतड असा आवाज आला आणि ते झाड तुटून खाली पडलं आमच्या तुळशीवर. पण तुळशीलासुद्धा काय झालं नाही बरं का. झाड तुळशीवर पडलं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते पुढं. झाड तुळशीवर पडलं पण तुळशीलासुद्धा काही झालं नाही. अक्षरशः तुळशीचं झाडसुद्धा उभाच आहे, तीसुद्धा मोडलेलं नाही. स्वामींची आणि आई तुळजाभवानीची कृपा असल्यावर असं आपल्याला काही होणारच नाही, ह्याची तर फुल आपल्याला हे आहे. पण तरीसुद्धा आपण आपली काळजी घेतलेली बरं. आणि झाडांखाली गाड्या वगैरे लावू नये ह्या दिवसांमध्ये, कारण ह्या दिवसामध्ये विजा ह्या मोकळ्या असतात आणि वारंही खूप सुसाट्याचं असतं. त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तर इकडे सकाळची माझी चकाचक करण्याची जी नेहमीची सवय आहे ती चालू होती. त्या दिवशी दिवसभर पण सकाळी कामच करत होते. काम झाल्यानंतर 4 वाजता आम्ही निवांत म्हणजे जेवण वगैरे केले, एक झोप काढली आणि त्यानंतर मग बाहेर बसतो ना आम्ही सावली ते झाडाची. आणि त्यानंतर मग हे वारं वगैरे सुटलं, वादळ वगैरे आलं, असं झालं होतं. तर हे चालू आहे माझं घरातली सकाळची चालू आहे रुटीन माझं घर साफ करण्याचं. काय होतं आता हे आपला उन्हाळा असल्यामुळे खिडक्यान वगैरे एवढं धूळ वगैरे बसते. आता मशीन आणि कूलर जोडलेला आहे, तर मशीन माझी टेलरिंग मशीनची आहे, गरम होतं त्याच्यामुळे मी बाहेरच आणलेली आहे. आणि कूलरसुद्धा बाहेरच ठेवलेला आहे. कूलर गावाकडे होता हा, तर हा कूलरसुद्धा आणलेला आहे, कारण गरमी प्रचंड वाढलेली आहे. आता कालपासून थोडं बरं वाटते, पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे, नाहीतर खूप गरम होत होतं. तर सकाळी मग खिडक्या वगैरे स्वच्छ पुसून घेतल्या, टिपवाय पुसून घेतला, फरशा वगैरे पुसून घेतल्या, देवपूजा झाली माझी. सगळी कामं जी आहेत ती मी चकाचक करून घेतली. आणि काय होतं बघा, इतकं धूळ जमा होते. आपल्याला रोजच्या रोज नाही म्हटलं तर 2 दिवसाला का होईना पण आपल्याला या सगळ्या वस्तूंवरती कापड मारावंच लागतं. हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे हे म्हणतात ना, हे खरंच आहे.
त्याच्यामुळे घरामध्ये धूळ ते जिथे धूळ झालेली असते ती सगळं आपल्याला साफ जिथल्या तिथं. आणि आता पापड करून आणले होते, त्याच्यामुळे पापड आणले होते त्याच्यामुळे टिपवाय जरा सरकवून पापड फॅनच्या हवेखाली अंतरले होते. त्याच्यामुळे टिपवायसुद्धा इकडे घेतला आणि त्यानंतर सगळं जे आहे ते चकाचक पुसून घेतलं. होते त्या वस्तू ज्या ज्या होत्या त्या जागेवर लावल्या आणि हे 15 दिवस उन्हाळ कामामध्ये गेलं. आता सध्या उन्हाळ काम सगळं पूर्ण झालेलं आहे. आणि आमच्यात कसं आहे, चैत्र महिन्यात उन्हाळ काम करत नाहीत, त्याच्यामुळे जे करायचं होतं ते करून घेतलं आणि आता त्यानंतर राहिलेलं आहे ते चैत्र महिना संपल्यानंतर. तर आता काय होतं, म्हणून हल्ली आता चैत्र महिन्याच्या अगोदरच सगळं उन्हाळ काम केलं जातं. महादेवाची काठी वगैरे येते, त्याच्यामुळे महादेवाची यात्रा असते, त्याच्यामुळे ह्या सगळं जे आहे ते आता करतच नाही. चैत्र महिना पूर्ण अख्खा पाळला जातो. तर बघा इकडे सगळे शिवाजी महाराजांवरती, होम थिएटरवरती, त्या टिपवायवरती, ह्या टिपवायवरती सगळीकडे धूळ साठली होती. त्याच्यामुळे आता उन्हाळा काम होतं आणि तसंही पाडव्याला मी सगळी साफसफाई केली होती, तरीसुद्धा ही एवढी घाण 2-3 दिवसाला हे सगळं साफ करावंच लागतं. तर बघू शकता हे सगळं साफ करत करत माझा खूप वेळ गेला आणि त्यानंतर जेवण केलं आणि झोपलो. मस्तपैकी दुपारची एक झोप खाल्ली. आणि आता काय व्हायला लागले ताईंनो, व्हिडिओ आपले वेळेवरती उन्हाळ कामामुळं त्या सगळ्या दगदगीमुळे येत नव्हते, त्याच्यामुळे आता इथून पुढे येतील आपले रोजच्या रोज व्हिडिओ. तर असं होतं, उन्हाळा हा खूप जड जातो आणि अक्षरशः परत नंतर जेवण केलं की काही काम करायची सुद्धा इच्छा होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो मी जेवण करायच्या आधी सगळी कामं करून घेते, त्यानंतर निवांत जेवत असते. तर मैत्रिणींनो बघू शकता हे झाड कसं पडलेलं आहे. पायऱ्यावरती जी आहे ती पानं, ती शेंडा पडला आणि तुळससुद्धा जशी आहे तशीच उभा आहे. तुळशीमधलं रोपटंसुद्धा तसंच उभं आहे. त्याच्यामुळे बाकीचं नुकसान काही झालं नाही, गाड्यांचं नुकसान काही झालं नाही. नशीब आपल्याला स्वामींची कृपा होती, आई तुळजाभवानीची कृपा होती म्हणून. तर बघा हे तुम्हाला मी गुरुवारी सकाळी ही क्लिप आहे ती दाखवलेली आणि बाकीचं झाड जे आहे ते तसंच उभं आहे. मोठा फंटा जो आहे तो उडून खाली पडलेला आहे, बघू शकताय तुम्ही, चिरला आणि पडला. त्यानंतर तो अख्खं झाड कापून टाकलं आम्ही. म्हटलं झाडच नको इथं, कारण आपल्या गाड्या असतात किंवा आपणसुद्धा काही कामानिमित्त आपण खाली काम करत असतो किंवा ओट्यावर बसलेला असतो. पडलं तर घरावर पडेल, नाही तर आपल्या अंगावर पडेल, त्याच्यामुळे ते झाड काढूनच टाकलं. आणि काढून टाकल्यानंतर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते की काढले झाड कशा प्रकारे सगळं स्वच्छ क्लीन केलं. आणि बघू शकता तुळशीलासुद्धा काय झालेलं नाही. मला वाटलं होतं की तुळस पडली का काय, पण तसं काही झालेलं नाही. आणि अंधारामध्ये शूटिंग वगैरे काय करता येत नव्हती, कारण लाईट गेली, सगळंच हे झालं होतं. त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी पोरची ज्यावेळेस पुसत होते त्यावेळेस ही क्लिप घेतलेली आहे. आणि बघू शकताय तुम्ही त्याचं बूड केवढं मोठं होतं. आणि हे तर काहीच नाही, खूप मोठं बूड आहे त्याचं पलीकडच्या साईडला. तर असं झालेलं होतं, त्याच्यामुळे 2 दिवस आपले व्हिडिओ आले नाहीत. तर आजचा मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी.